गाईज तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला आहे ना ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल, ते पण मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं, ऑडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut पहिलं तुम्हाला ते ओपन करायचं आहे. तर इथे तुम्ही CapCut ओपन केल्यानंतर अशिवाय इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली तुमचा इथं फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करून दिल्यानंतर तुम्हाला खाली रेशोज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा बॉक्स सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्या फोटोवरती क्लिक करायचे. आता जेव्हा फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली क्रॉपचा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला 9.6चा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथून फोटो आहे ना इथून परफेक्ट इथून सेट करायचा फ्रेममध्ये. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि इथून हा फोटो सेट नसेल बसला तर 2 बटन इथून फोटो सेट करून घ्यायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. बीट व्हिडिओ असेल इथून स्लाइड करून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करा, हे तुम्हाला एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. ठीक आहे, तर इथून आपण क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत अशा न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत, तर ह्या बीट आपल्या जिथून पण चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे, तर सिम्पली आपल्याला ह्या फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायच्या. पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, इथून स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल जो शोच्या बीटवर तुम्हाला स्प्लिट करून न्यायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट मोड असेल त्यावरती क्लिक करायचा आहे. खाली ते थोडं स्क्रोल करा आणि रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून PNGतून तुम्हाला ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर मी इथून सर्व फोटो बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली 2 नंबरला, त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून स्लाइड करायचं आहे. तर येते आपण इनमध्ये आल्यानंतर इथून स्लाइड करू आणि नेटवर थोडा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर तुम्हाला इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल शटरचं, इथून स्लाइड करा. जे पण आपण इथे इफेक्ट सांगेल त्याची नाव आपण वरती दिलेले आहेत, ते नाव बघून सुद्धा इथून तुम्ही ते इफेक्ट सिलेक्ट करू शकता. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ही जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो आपला 2 नंबरचा फोटो असेल ना तिथे आपले फर्स्ट फोटो येते. ठीक आहे, त्या सर्वांना एकच आपल्या इथून फोटो ॲड करायचा आहे कॉम्बोमधला डायनामिक्स 1.2चा. ठीक आहे, तर ह्या सर्वांना हा जो व्हिडिओ असेल इथून स्लाइड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा मोठा फोटो असेल त्या फोटो सिम्पली आपल्याला कॉम्बोमधलाच झूम 1चा जो व्हिडिओ असेल इथून स्लाइड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो इनमधला पेंडिंगचं इथून एक स्लाइड करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा इथून एक स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच एक स्लाइड हा जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस सेकचं इथून एक स्लाइड करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचं जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ऊसचं जो फेड असेल इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच ड्रॉप डाऊनचं इथून एक स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिले न्यू टेज आहे आणि खाली इथं मग इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून इंट्रो अँड आउट्रोमध्ये एक इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचं इथून स्लाइड करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो आपला आहे ना 5 सेकंदाच्या मागचा फोटो आहे त्या फोटोला ठेवायचे, म्हणजे हे जे फर्स्ट फोटो आहे. ठीक आहे, त्या सर्वांना. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इंटेन्सिटी संपूर्ण स्पीड दाटवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पहिले टेजचं आहे. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करा आणि स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे, इथून मला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये हा जो क्रॉस स्प्लिटचा इफेक्ट असेल तर स्लाइड करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 5 सेकंदाच्या मागचा फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते त्याचं पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटच्याच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून स्लाइड करा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढा हा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर 0 व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला फोटो जिथं स्प्लिट केला ते द्यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला पार्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून स्लाइड करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 5 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तेच यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पार्टेजच्या ऑप्शनमध्ये आपल्या पुन्हा यायचं आहे.
यामध्ये आल्यानंतर इफेक्ट म्हणजे आहे ब्लॅक फ्लॅश 2चा. इथून स्लाईड करायचं आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं. हे सुद्धा इफेक्टची लेंथ 5 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 6 सेकंद तिथला फोटो जेतो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आणि बॉडी इफेक्ट्स ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामधून एक इफेक्ट म्हणजे स्प्लिटचा इथून स्लाईड करा अशा प्रकारे आणि बरोबर 0वरती क्लिक करा. ह्याची इफेक्टची लेंथ असेल 7 सेकंद आहे. तिथले जे दोन्ही फोटो आहेत ते दोन्ही फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट म्हणजे तो इथून स्लाईड करायचा आहे सिम्पली. तर यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे पॅनल्स कट्स इथून स्लाईड करा अशा प्रकारे बरोबर 9वरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असते सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्या दोन्ही फोटोला म्हणजे 10 सेकंद 9 सेकंद त्यातल्या दोन्ही फोटोला ठेवायची लेंथ आणि ॲड्रेसवरती क्लिक करून स्पीड आहे ते तुम्हाला 50 ठेवायचे आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 11 सेकंदाचा तिथला फोटो आहे म्हणजे शेवटचा फोटो ते द्यायचा आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिट्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल झूम स्प्लिटचा आहे तो स्लाईड करा आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ती बसून जाईल. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.